ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। गेल्या तासाभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। याला सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय महत्त्वाची अशी ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि गेल्या थोडा वेळ पूर्वी जसं आपल्याला प्रशांत सांगितलं त्याप्रमाणे केंद्रीय संरक्षण मंत्री कदाचित काही वेळातच प्रसार माध्यमांना संबोधित करतील असं म्हटलं जात आहे। पण आता जे आपण दृश्य बघणार आहोत जेव्हा पंतप्रधान एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यानंतर अत्यंत त्वरेनं पंतप्रधान आपल्या निवासस्थानी आले होते आणि त्यानंतर या तातडीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। आपल्याला माहिती आहे काही वेळापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी म्हटलेलं होतं की महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेलं एक महत्त्वाचं विधान आणि ते म्हणजे असं होतं की जर अमेरिका लादेनला मारू शकतं तर काहीही शक्य असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी म्हटलं होतं। पण अगदी ज्याचा उल्लेख आता आपण काही क्षणांपूर्वी केला ती दृश्य सध्या आपण बघतोय। हे एक महत्त्वाची चिठ्ठी या विज्ञान भवनातल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आली आणि तिथल्या उपस्थितांना लगेचच त्यांनी त्यांचे आभार मानले आणि त्यांनी या कार्यक्रमातून अत्यंत त्वरेनं ते इथून बाहेर पडलेले आहेत। सीमेवरच्या तणावाची परिस्थिती आणि त्यांना मिळालेलं हे त्या क्षणाचं अपडेट आणि त्यानंतर पंतप्रधानांनी या कार्यक्रमातून ते निघालेले ही दृश्य आहेत। अगदी आपण बघतोय की गेल्या एक तासापूर्वीची ही दृश्य आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विज्ञान भवनातल्या कार्यक्रमाची आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिठ्ठी देण्यात आली आणि नरेंद्र मोदींनी थेट कार्यक्रमामध्ये सगळ्यांचे आभार मानले आणि थेट आपल्या निवासस्थानी गेले। त्या ठिकाणी अजित डोवाल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यामध्ये तिघांमध्ये तब्बल 1 तास झाला बैठक सुरू आहे। अतिशय उच्चस्तरीय अशी बैठक आहे। यानंतर एक पुढची ब्रेकिंग बातमी येते। अहमदाबादमधील काँग्रेसची बैठक सुद्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे। देशभरामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या थांबवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतोय। अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा सुद्धा उद्याचा रद्द करण्यात आलाय तर काँग्रेसची ही बैठक काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलेली पाहायला मिळते। आपण बघतोय महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि या संदर्भात प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अहमदाबादमधली काँग्रेसची बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं कळतंय, काही अधिक माहिती मिळू शकते या संदर्भातली? खास करून काँग्रेसच्या वतीनं हा मेसेज देण्यात आलेला आहे। काही क्षणापूर्वी हा मेसेज आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे उद्या काँग्रेसची कार्यसमितीची अत्यंत महत्त्वाची बैठक होती। त्या बैठकीमध्ये अहमदाबादमध्ये बैठक होती। त्यानंतर प्रियंका गांधी यांची एक रॅली देखील होती। पहिल्यांदा प्रियंका गांधी हे सीडब्ल्यूसीच्या मीटिंगमध्ये सहभागी न ज्याला काँग्रेस वर्किंग कमिटी संबोधित कार्यसमितीच्या बैठकीत सहभागी न अत्यंत महत्त्वाची बैठक होती। पण या बैठकीला पुढे ढकलण्यात आलेलं आहे। कुठलंही कारण न सांगता काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे की फर्दर डिटेल जे आहे अतिरिक्त जी माहिती आहे लवकरच आम्ही जाहीर करू। पण सध्या घडीला आम्ही काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक ही पुढे ढकललेली आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये विरोधी पक्षांची बैठक देखील सुरू आहे। सध्या त्यांनीही 1 तास ही बैठक उशिरा सुरू केलेली आहे। प्रथमतः 1 वाजता ही बैठक सुरू होणार होती, 2 वाजता सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आहे, सोनिया गांधी आहे, राहुल गांधी आहेत, याशिवाय शरद पवार आहे, प्रफुल्ल पटेल आहे, याशिवाय सर्व विरोधी पक्षांचे नेते बहुतांश 19 पक्षांचे नेते या बैठकीत सहभागी झालेले आहेत। ही बैठक नुकतीच आता संसदेच्या ग्रंथालय परिसरात सुरू झालेली आहे। ही एक महत्त्वाचा बाब म्हणजे दुसरीकडे जर बघितलं आपण सकाळपासून सकाळी 10 वाजेपासून बैठकीचे सत्र सुरू झाले, अजूनही अनेक ठिकाणी बैठकी सुरू आहेत। खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची हाय कमिटीची बैठक सुरू आहे। ज्या बैठकीमध्ये NSA त्यानंतर डिफेन्सचे अधिकारी, त्यानंतर गृहमंत्रालयाचे अधिकारी, त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण निर्मला सीतारामन ज्या केंद्रीय संरक्षण मंत्री त्या देखील उपस्थित आहेत। अजित डोवाल यांनी जवळपास 20 मिनिटं त्यांना ब्रीफ केल्यानंतर पुन्हा ही बैठक लांबत गेलेली आहे आणि त्यानंतर जर बघितलं आपण सकाळपासून प्रथमतः परराष्ट्र मंत्रालयामध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक परराष्ट्र सचिव गोखले यांनी आयोजित केली होती। त्या बैठकीनंतर गृह मंत्रालयामध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक झाली। त्यानंतर असं म्हणता येईल की बैठकीचे सत्र हे दिल्लीत सुरूच आहे आणि दिल्लीची काय दिशा असेल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। कारण की भारत आणि पाक सीमांवरती मोठ्या प्रमाणात आपले निमलष्करी दलाचे जवान देखील तैनात करण्यात आलेले आहे। कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांना, सिव्हिल नागरिकांना धक्का लागू नये, त्यांच्यावर हल्ला होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे। सोबतच BSF सोबतच भारतीय इंडियन लष्कर ज्याला भारतीय आर्मी म्हणतो आपण ज्याला, ती थलसेना जी आहे ते देखील सीमांवरती ठेवण्यात आलेली आहे आणि भारताच्या प्रत्येक म्हणजे पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याचा जोरदार जबाब देण्याची तयारी भारताने केलेली आहे। हवाई दल देखील सज्ज झालेला आहे। दुसरीकडे मुंबईमध्ये वेस्टर्न कमांडमध्ये जे बघितलं आपण तर वेस्टर्न कमांडचे सर्व जे जहाज ते देखील तयार ठेवण्यात आलेले आहे। कुठल्याही प्रकारची नौसेनेच्या माध्यमातून हल्ला होत असेल तर त्याचाही प्रतिकार करता यावा, त्यालाही तो हल्ला परतून लावता यावा, अशा प्रकारची तीनही सेनेची म्हणजे
नौसेना, जलसेना, त्यानंतर वायुसेना या तीनही सेनेच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे खासकरून जर बघितलं. आणि भारत ही पहिली गोळी चालवणार नाही ही भारताची भूमिका आहे. भारत प्रथम कधी हल्ला करणार नाही ही भारताची भूमिका आहे. आणि त्याचमुळे भारत पाकिस्तान काय कशा प्रकारे पाऊल उचलतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सोबतच आता नुकतंच काही वेळानंतर इम्रान खान जे आहे पाकिस्तानचे पंतप्रधान हे आपल्या संसदेला संबोधित करणार आहे. त्यामध्ये काय सांगतात त्याकडे सगळ्या भारताचं लक्ष लागलं आहे आणि दिल्लीचं देखील लक्ष लागलं. निश्चितच खूप मोठ्या घडामोडी राजधानीमध्ये घडत आहेत आणि प्रशांत दिले रामदास यांच्याकडून आम्ही क्षणाक्षणाचे अपडेट्स घेणार आहोत. कारण राजधानीमध्ये या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि काँग्रेसनं देखील अहमदाबादमध्ये होणारी एक बैठक पुढे ढकलल्याचं कळत आहे. या सगळ्या अपडेट्स आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत एका ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18.